कर्मणैव हि संसिद्धिम् आस्थिता जनकादयः लोकसङ्ग्रहमेवापि सम्पश्यन् कर्तुमर्हसि यद्यदाचरति श्रेष्ठः तत्तदेवेतरो जनः स यत्प्रमाणं कुरुते लोकः तदनुवर्तते। त्रिषु लोकेषु किञ्चन नानवाप्तम् अवाप्तव्यं वर्त एव च कर्मणि। यजिह्यगं नव यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् अधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनाम्। ओके, हरे कृष्णा. तर पुन्हा तुम्हा सगळ्यांचं मी आंतरराष्ट्रीय कृष्णा भावराम संघ इस्कॉन जू तर्फे तुम्हा सगळ्यांचं आजच्या आपल्या ज्या भगवद्गीता 18 दिवसात या कोर्समध्ये पुन्हा स्वागत करतो. तर आज आपल्या भगवद्गीताच्या ज्या कोर्सचा जो तिसरा अध्याय आहे कर्मयोग, याचं विवेचन देण्यासाठी आपल्याबरोबर आजच्या आपल्या कार्यक्रमाचे प्रवक्ते श्रीमान सुंदरचंद्र प्रभूजी हे उपस्थित झाले आहेत. मी प्रभूजींना विनंती करतो की त्यांनी आजच्या जो अध्याय कर्मयोग आहे याचं विवेचनाला सुरुवात करावी. हरे कृष्ण. हरे कृष्णा. आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपल्या या गीता संपूर्ण गीतेच्या प्रवचनामध्ये. आज अध्याय 3 कर्मयोग याच्यावरती आज आपण विवेचन करणार आहोत की कर्मयोग आहे काय आणि कर्मयोग काय नाही ते पण समजणं खूप गरजेचं आहे. आणि आपल्यासाठी प्रॅक्टिकल एकदम आयुष्यामध्ये आपल्या दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यामध्ये आपण कर्मयोग कसा वापरू शकतोय ते आपण आज पाहणार आहोत या अध्याय 3 कर्मयोग मध्ये. चालू करण्याच्या आधी एक माणसामध्ये एक कर्मयोगाबद्दल भरपूर असमंजस आहे, भरपूर समज आहेत, गैरसमज आहेत.
बऱ्याच वेळा म्हटलं जातं की कर्म हीच पूजा आहे. तर आज आपण पाहणार आहोत की खरंच कर्म हीच पूजा आहे. प्रत्येक कर्म ही पूजा आहे की आणखी काही त्याच्यामध्ये बदल हवा. तर आपण चालू करूया प्रार्थनेनं. ओम अज्ञानतिमिरन्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मिलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः. श्रीचैतन्यमनोभीष्टं स्थापितं येन भूतले स्वयं रूपकदा मह्यं ददाति स्वपदान्तिकम्. वन्देऽहं श्रीगुरोः श्रीयुतापदकमलं श्रीगुरुन् वैष्णवांश्च. नमो ॐ विष्णुपादाय कृष्णप्रेष्ठाय भूतले हरे कृष्ण. म्हणजे तुमचा आवाज येत नाही. हरे कृष्ण प्रभूजी, तुमचा आवाज येत नाही. आय थिंक युअर माइक इज म्यूट. आता आवाज व्यवस्थित येतोय? हो हो. ओके. तर आज आपण पाहत आहोत गीतेचा 3रा अध्याय कर्मयोग. तर याच्यामध्ये आपण मागच्या प्रमाणेच एक शब्द आहे ट्री, TREE. तर आपण या 4 भागांमध्ये हा जो आपला आजचा प्रवचन आहे ते होणार आहे. आणि त्याच्यानंतर आपण सर्वात शेवटी आपण पाहणार आहोत की हे कर्मयोग आपल्या आयुष्यामध्ये आपण कसं उतरवू शकतो. तर चला आता पाहूया आपण. पहिलं जे सूत्र आहे आजच्यासाठी ते आहे टी, त्याग और वर्क. म्हणजे त्याग की कर्म काय श्रेष्ठ आहे. तर इथं आपण पाहतो हा प्रश्न का आला. हा प्रश्न आला कारण 2ऱ्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात की कर्माचं जे जाळं आहे ते एकदम क्लिष्ट आहे आणि त्यासाठीच आपण या जगामध्ये ज्ञान प्राप्त करून याच्यातून मुक्त व्हायला पाहिजे. आणि आपण पाहिलं काल जे गीतेचं सार आहे आत्मज्ञान, आत्म्याविषयी ज्ञान की मी आत्मा आहे, हे शरीर नाहीये. आणि ही जी पूर्ण सृष्टी आहे ती पण काही कालावधीसाठी आहे आणि ती पण सदैव नाही टिकणार. इथं अविनाशी आहे ती. आत्मा अविनाशी आहे आणि सृष्टी आणि हे आपलं शरीर ते पण विनाशी आहे. तर हे समजल्यानंतर एखादी व्यक्ती कर्म का करेल. जर एखाद्याला सांगितलं की हे बघ
जे इंजिनिअरिंगला 4 वर्ष लागतात, तू 4 वर्ष इंजिनिअरिंग कर आणि जी डिग्री मिळणार आहे ना तुला, ती फक्त 1च वर्ष टिकणार. त्यानंतर ती इंजिनिअरिंग डिग्री फेल, ती चालणार नाही. असं जर असेल तर कुणी 4 वर्ष काबाड कष्ट का करेल? तर इथं अर्जुनाचा हा प्रश्न होता की आत्म्याचं, या सृष्टीचं, भगवंतांबद्दलचं जेव्हा ज्ञान होईल तेव्हा असा व्यक्ती परत कर्म का करेल, जेव्हा त्याला माहितीये की हे अविनाशी नाहीये, याचा विनाश होणार आहे. आणि शेवटच्या श्लोकामध्ये भगवंत सांगतात अर्जुनाला की तू बुद्धियोगानं हे जे कर्म आहे, दूरेण हेवरम कर्म, बुद्धियोगा धनंजय, की या बुद्धियोगाच्या सहाय्यानं तू हे जे कर्म आहे त्याला दूर कर. आणि एवढं सांगितल्यानंतर भगवंत म्हणतात आहे की लढाई पण कर. मग अर्जुनाच्या मनामध्ये साहजिकच हा प्रश्न निर्माण झाला की एका बाजूनं भगवंत म्हणतात आहे की कर्म बंधनाचं कारण आहे आणि दुसऱ्या साईडनं म्हणतात आहे की कर्म कर. मग हा जो पहिला जो पार्ट आहे त्याच्यामध्ये आपण पाहतोय की त्याग आणि कर्म यामध्ये श्रेष्ठ काय आहे. आणि जे दुसरं सूत्र आहे ते आहे आर, रन्स ऑफ योगा लॅडर, योगाच्या पायऱ्या. आपण पाहतो कर्मकांड, त्यानंतर कर्मयोग, त्यानंतर ज्ञानयोग आणि त्यानंतर भक्तियोग, अशा कर्माच्या वेगवेगळ्या स्तराच्या पायऱ्या आहेत. तर जेव्हा आपण या पायऱ्या पाहतोय तिसरी सूत्र आहे ई, दॅट इज एक्झम्पलरी कर्मयोगी, की एक आदर्श कर्मयोगी त्याचं वर्तन कसं असतं. आणि चौथा आहे की हा कर्मयोग करताना या कर्मयोगामध्ये आडकाठी बाधा आणणारा आपला जो शत्रू आहे, आत्म्याचा शत्रू, तो आपण चौथ्या सूत्रामध्ये पाहणार आहोत. तर तुम्ही पाहाल, पहिलं आहे की त्याग की कर्म काय श्रेष्ठ आहे. दुसरं आपण पाहणार आहोत योगाच्या वेगवेगळ्या पायऱ्या आणि आदर्श कर्मयोगी या जगामध्ये कसं कार्य करतात. आणि चौथा आहे कर्मयोगाचा शत्रू, जो आत्म्याचा शत्रू आहे तो कोण आहे. तर ही जी अर्जुनाची दुविधा आहे ती आपल्याला तिसऱ्या अध्यायाच्या सुरुवातीला पहिल्या 2 श्लोकामध्ये कळते. अर्जुन सांगतात जायसी चेत कर्म नसते मता बुद्धी धनंजय जनार्दन तत्किं कर्माणि घोरे माम नियोजयसी केशव. तर इथं भगवंतांना ते जनार्दन म्हणतात आहे की सगळ्या लोकांचे दुःख हरण करणारे तुम्ही आहात, माझं पण दुःख हरण करा. आणि इथं सांगतात आहे की तुम्ही सांगताय की हे कर्म एकदम घोर कर्म आहे हे, आणि अशा घोर कर्मामध्ये मला का तुम्ही सांगताय की हे कर म्हणून. आणि ते सांगतात व्यामिश्रेवेण वाक्येन बुद्धिं मोहयसीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयोहमाप्नुयाम. तिथं सांगतात की हे भगवंता तुम्ही एक काहीतरी मला सांगा, मला एक तर त्याग करायला सांगा किंवा कर्म करायला सांगा. अशी अर्जुनाची दुविधा काय आहे
कारण इथं आपण पाहतो कर्मयोगी आणि ज्ञानयोगी याच्यात फरक काय आहे? ज्ञानयोगी जे आहे त्यांचं जे वर्तन असते ते त्यागावरती आधारित असते. ते या जगाचा त्याग करून मुक्ती प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करतात, ज्ञान ग्रहण करून. त्याला म्हणतात ज्ञानयोगी. आणि कर्मयोगी काय आहे? या जगामध्ये कर्म करून हृदयाचं शुद्धीकरण करून ते पण मुक्ती प्राप्त करू इच्छितात. तर ज्ञानयोगी कर्मयोगी दोघांचं पण जे ध्येय आहे ते मुक्तीच आहे, पण वेगवेगळ्या जे पण व्यक्तीनुसार त्याच्या स्वभावानुसार वेगवेगळे मार्ग आहेत तिथं जाण्याचे. तर याच्यामध्ये ज्ञानयोगी तो त्याग करतो आणि कर्मयोगी कर्म करतो. पण इथं अर्जुनाचा एकच संशय होता की त्याग आणि कर्म दोन्ही एकसाथ कसं होऊ शकेल. कारण त्याला वाटत होतं की एक तर त्याग होऊ शकेल नाहीतर कर्म होऊ शकेल, दोन्ही एकत्र कसं काय करणार. पण भक्तीचा हाच महिमा आहे की ज्ञान जे आपल्याला त्याग करायला शिकवतं आणि कर्म जे आपल्याला एक परिस्थितीमध्ये कसं वागायचं ते शिकवतं. हे दोन्ही भक्तीमध्ये शक्य आहे. तर इथं त्याग जेव्हा म्हणतो आपण तेव्हा कर्माचा त्याग नाही सांगितलेला, इथं जो मीपणा आहे त्याचा त्याग करायला शिकवलेला आहे. आणि अशा कर्मामध्ये जेव्हा आपल्याला फळ मिळतं त्या कर्माचं, त्या कर्मफळाचा त्याग करण्यासाठी भगवद्गीतेत शिकवलेलं आहे आपल्याला. तर इथं त्याग जेव्हा आपण म्हणतोय तो त्याग आहे तो कर्मफळांचा त्याग आहे. ते कर्म मी करतोय हा जो मीपणा आहे त्याचा त्याग आहे. तर तो इथं अर्थ आहे ह्या त्यागाचा. अर्जुनाला वाटत होतं की त्याग म्हणजे कर्माचाच त्याग. तर कर्माचा त्याग नाहीये, कर्मफळाचा त्याग आहे. तर इथं आपण पाहतो की जे मीपणा आहे हा तो आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये ठासून भरलेला आहे. आपण पाहतो जेव्हा पण आपण काही कार्य करतो तुरंत आपण त्याच्याशी आसक्त होतो. आणि तुम्ही पाहाल बऱ्याच वेळा की हा जो मीपणाचा गर्व आहे ते बंधनाचं कारण होतं. एकदा एक व्यक्ती होता जो एवढा सुंदर पुतळे बनवायचा, एकदम फेमस. आणि त्याला एका व्यक्तीनं जो भविष्य पाहायचा, जेव्हा त्याचा हात बघितला तेव्हा तो चकित झाला. म्हणे तुमचे फक्त 2च दिवस उरलेत म्हणे. तर त्याची धाबे दणाणले. ते म्हणाले आता काय करणार मी. तर ते म्हणाले आता यमराज येतील मला घेऊन जातील. पण म्हणे की माझ्या स्वतःच्या बळावरती मी असं काहीतरी करेन ज्यानं या परिस्थितीतून माझी मुक्तता होईल. कारण आता मी पळू तर नाही शकत. मग त्यानं स्वतःचे स्किल वापरून स्वतःसारखे हुबेहूब पुतळे बनवले. 10 पुतळे बनवले. आणि त्याची हीच एक अटकल होती की जेव्हा यमराज येतील तेव्हा ते बघतील की 10 जण इथं आहेत, मी कुणाला घेऊन जाणार. आणि तो एवढा एक्सपर्ट होता त्याच्यामध्ये की 10च्या 10 पुतळे एकसारखे वाटत होते. आणि तो पण त्या पुतळ्यामध्ये उभारलेला.
या जगातला कोणताच व्यक्ती समजू नाही शकणार की पुतळा कोणता आहे आणि खरा व्यक्ती कोणता आहे. जेव्हा यमराज तिथं आले, ते पण चकित झाले त्या मूर्तिकाराची कला बघून. पण यमराज पण काही कमी नाहीयेत. त्यांनी चालू केलं गुणगान. म्हणे जेणे पण हे केलंय ते एकदम असीम गोष्ट आहे म्हणे. इतके सुंदर कलाकृती बनवलेल्या आहेत या व्यक्तीनं. त्या व्यक्तीला आतून वाटत होतं की हा मी महान. पण त्याच्यानंतर लगेचच यमराज म्हणायला लागले की नाही नाही, पण एक मिस्टेक केली म्हणे त्या व्यक्तीनं, आणि त्यामुळे आता तो पकडला जाणार. एक चूक केली त्यानं. तर तो विचार करत होता की मी तर काही चूक नाही केली, मी 100 वेळा बघितलं, काय सगळं सेम आहे. जेव्हा त्याला स्वतःची चूक दाखवली गेली तेव्हा त्याच्यातून राहवलं नाही. तो म्हणाला की यमराज काय म्हणताय म्हणे, काही चूक नाही केली मी. यमराज म्हणाले ही चूक केली कारण, आणि त्याला घेऊन गेले. कारण त्यांना कळालं की कोण बोलणार आहे आणि कोण शांत बसलेले. तर याच्यामध्ये आपण पाहतो की हा जो मीपणा आहे, जो ठासून भरलेला आहे आपल्या आयुष्यामध्ये, तो जोपर्यंत जात नाही तोपर्यंत भगवत प्राप्ती होत नाही. तर इथं आपण पाहतो की जसं मी 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 लोक म्हणत असतात, पण आपण जर पाहिलं तर बकरी पण मी मीच म्हणत असते. बकरा असतोय ना, तो पण मैं 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 अशी बोलतात. पण काय होतं, असा बकरा बळीचा बकरा होतो. जो काळ आहे तो त्याला घेऊन जातो. तर जे पण असे मी 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 करत असतात ते त्यांच्यासाठी काळ टपून बसलेला आहे. तो हा मी पण आहे ना, तो एवढा, एकदा दिल्लीमध्ये रस्त्याच्या शेजारी बस स्टॉपवरती 2 साध्या ड्रेस मधले व्यक्ती उभा होते, बसची वाट बघत होते. हातात टिफिन खाण्याचा डब्बा होता आणि 2 व्यक्ती बोलत होते एकमेकांशी. एक व्यक्ती म्हणाला पुढे हात करून, तो म्हणाला की ती पुढची बिल्डिंग दिसते का म्हणे, ती पिवळी पिवळी कलरची बिल्डिंग, 20 मजली बिल्डिंग होती ती. तर तो दुसऱ्या त्याच्या मित्राला सांगत होता ती आपलीच बिल्डिंग आहे म्हणे. आणि दुसरे लोक तिथं आजूबाजूचे त्याच्याकडे बघत होते. चप्पल घालून इथं बसची वाट बघत थांबलाय आणि हा म्हणतोय की माझीच बिल्डिंग आहे. आणि त्याचा मित्र पण काही कमी नव्हता. तो मित्र त्याला म्हणाला की त्या पिवळ्या बिल्डिंगच्या पलीकडची आहे ना ती लाल कलरची, ती माझीच आहे म्हणे, आपलीच बिल्डिंग आहे ती. तर तिथं एक व्यक्ती उभा होता, तो थोडा द्विधामध्ये पडला. तो नाही हे काय चाललंय यांचं. मग त्यांना विचारलं की असं कसं काय म्हणताय तुम्ही, ही तुमची बिल्डिंग आहे का म्हणे. हा म्हणले आमचीच बिल्डिंग आहे, आम्हीच काम केलेलं. विटा वगैरे आम्हीच वाहिलेल्या. हे जेव्हा बिल्डिंग चालू होती ना तेव्हा आमचीच बिल्डिंग आहे. तर आपण पाहतो या जगामध्ये थोडं जरी आपण काही कार्य केलं, कुठं पण सहायता केली ना, लगेचच अभिमान येतो की मीच तो. तर हा जो अभिमान आहे त्याला आपण त्याचा त्याग केला पाहिजे. इथं आपण पाहतो जर हा त्याग अपरिपक्व असेल तर काय होतं. इथं तुम्ही पाहता हे साधू आहेत ज्यांनी सगळ्या जगाचा त्याग केलाय, पण ते काय करतात आता, फुटबॉल खेळतात. ते असं का झालं, कारण जी त्याग करण्याची जी वृत्ती आहे ती ज्ञानावरती आधारित नाहीये, त्यांचं शुद्धीकरण नाही झालं, तर मग ते परत भौतिक गोष्टींकडे आकृष्ट होतात. आणि आपण भरपूर आजकाल आपण पाहतो की ढोंगी लोकांचं प्रस्थ माजलेलं आहे. का? कारण ते शुद्ध नाहीयेत, पण
शुद्धतेचा आव आणतात आणि त्यामुळे लोक फसतात. तर इथं सांगितलेलं आहे की कर्मसन्यास हा व्यवहारिक कसा नाहीये. आणि इथं आपण पाहाल जो श्लोक आहे, न हि कश्चित क्षणमपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते ह्यवशः कर्म सर्वः प्रकृतिजैर्गुणैः. तर इथं सांगितलेलं आहे की कर्माशिवाय आपण एक क्षण पण नाही लावू शकत. प्रत्येकाला काहीतरी कर्म करण्याची गरज आहे. त्याला जेवण करावं लागतं, झोप घ्यावी लागते, त्याला स्वतःच्या भरण पोषणासाठी काम करावं लागतं. तर हे जे कार्य आहे ते त्याचा आपण ते सोडू नाही शकत. तर इथं सांगतात आहे की निष्काम कर्मयोग हा ज्ञानयोगापेक्षा जास्त उच्च आहे. का? कारण इथं भगवंत सांगतात आहे की तू जेव्हा तुझं नियत कर्म करशील, आणि ते कसं नियत कर्म करणार, बंधन घेण्यासारखं कर्म नाही. भगवंत सांगतात यज्ञार्थात कर्मणोन्यत्र लोकोयम कर्म बंधनः. तर इथं सांगतात आहे की जे कर्म आहे ते असं करायला पाहिजे, यज्ञ अर्थात कर्मणो अन्यत्र. तर हे जे कर्म आहे ते जेव्हा आपण यज्ञ, यज्ञ म्हणजे विष्णू, यज्ञ म्हणजे भगवंत, त्यांच्यासाठी आपण जेव्हा हे कर्म करतो त्याला म्हणतात कर्मयोग. तिथे एक गोष्ट आपण समजून घेण्याची खूप गरज आहे की कर्म आणि कर्मयोगामध्ये फरक काय. बऱ्याच वेळा लोक समजतात की मी जे पण काही कर्म करतो ते ऑटोमॅटिकली कर्मयोग होतं. कुणी फॅक्टरीमध्ये काम करतोय ते पण कर्मयोग, डॉक्टर हॉस्पिटलमध्ये आहेत ते पण कर्मयोग, कुणी रस्त्याची साफसफाई करते कर्मयोग, कुणी चोरी करतंय ते पण कर्मयोग का मग? नाही, असं नाहीये. तर प्रत्येक कर्म आहे ते कर्मयोग नाहीये. कर्मयोग कधी होतं कर्म? जेव्हा ते कर्म भगवंतांप्रती, भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केलं जातं तेव्हाच ते कर्मयोग होतं. जेव्हा तुम्ही म्हणताय की कर्म हीच पूजा आहे, पण पूजा कुणाची करताय ते पण महत्वाचं आहे ना. जेव्हा एखादा व्यक्ती जातोय त्याच्या जॉबसाठी, पूर्ण दिवसभर तो सकाळी उठतो, चहा पितो, नाश्ता करतो, डबा भरून बॉसनं बोलवलं असते लवकर जातो, बॉसच्या शिवा खाऊन काम करतो, थकून भागून परत येतो, मग संध्याकाळचं जेवण करून झोपी जातो. आणि आपल्याला जर वाटत असेल की हेच कर्मयोग, हीच पूजा आहे, मग प्रश्न येतो की पूजा चालली कुणाची? भगवंत कुठे आहेत? तर जेव्हा आपण म्हणतोय कर्मयोग, तो कर्मयोग म्हणजे कर्म करतोय आपण भगवंतांशी जोडण्यासाठी. योग म्हणजे जे जोडतं. तर कर्मयोगाचा अर्थ आहे जे कर्म आपल्याला भगवंतांशी जोडतं त्याला म्हणतात कर्मयोग. पण जर भगवंतच नसतील तिथं, फक्त कर्म आहे, तर ते कर्मयोग नाही होत, ते फक्त कर्मच बनून राहतं. कारण तसं जर असेल तर या जगामध्ये भरपूर लोक काबाड कष्ट करतात. इवन गाढव पण काबाड कष्ट करतं. गाढव तर दिवस रात्र मेहनत करतं एवढं. मग हाच जर मुद्दा असेल की कर्म ही पूजा आहे, कर्म हीच पूजा आहे, वर्क इज वर्शिप, तर त्यानुसार गाढव पण कर्मयोगी होईल मग. पण कर्मयोगाचा हा अर्थ नाहीये. कर्मयोग म्हणजे जेव्हा ते कर्म भगवंतांसाठी केलं जातं, त्यांच्या प्रसन्नतेसाठी केलं जातं, तेव्हाच ते कर्म कर्मयोग होतं. या याच्या आधी एक गोष्ट आहे इथं समजून घेण्याची. मग असं जर असेल तर
त्याग करण्याचा प्रश्न उद्भवतो कुठं? उदाहरण मी सांगतो. जसं एखाद्या शाळेमध्ये, एखाद्या वर्गामध्ये गोंधळ चाललाय. तर जेव्हा गोंधळ चाललाय वर्गामध्ये, तर जे शिक्षक असतात ते शिक्षक काय करतात? जे गोंधळ करतात विद्यार्थी आहे ना, त्यांना म्हणतात, शांत बसा, सगळ्यांनी गोंधळ नका करू. आणि त्यानंतर जेव्हा ते क्लास चालू करतात, मग ते विचारतात, हा हे या प्रश्नाचं उत्तर काय सांगा सगळ्यांनी. कुणी आहे? कुणी बोलतच नाही, एकदम चुपचाप. आणि मग ते शिक्षक रागावतात, म्हणे काय चाललंय? मग एक विद्यार्थी म्हणतो, तुम्हीच सांगितलं ना शांत. मग आम्ही सगळे शांत बसलो होतो. तर इथं हे समजायला पाहिजे की शांत बसला याचा अर्थ नाही की तुम्ही उत्तर नका देऊ, शिक्षण नका घेऊ. तर दोन्ही गोष्टी एकत्र करायची गरज आहे. शांतपणे शिक्षण घेणं, असं नाही की शांत बसू किंवा शिक्षण घेऊ, असं नाही. तर इथं पण अर्जुनाचा हाच एक गोंधळ होता की मी कर्म करू की कर्मसन्यास करू. भगवंत म्हणतात ते दोन्ही एकत्र करायचं, कर्म पण करायचं आणि संन्यास पण घ्यायचा. त्याला म्हणतात कर्मसन्यास, त्याला म्हणतात कर्मयोग, कर्मसन्यास नाही. तर कर्मयोग म्हणजे मीपणाचा त्याग करून, कर्माच्या फळाचा त्याग करून ते कर्म करणं, त्याला म्हणतात कर्मयोग, जो भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी केला जातो. तर इथं आता दुसरी पायरी आपण पाहतोय. या दुसऱ्या पायरीमध्ये हे पाहतो आपण की योगाच्या वेगवेगळ्या पायऱ्या काय आहेत. आणि हे महत्वाचं आहे खूप आपल्याला समजून घेणं. कारण आपण पाहतो गीतेमध्ये वेगवेगळे योग दिलेले आहेत. काही लोक फक्त कर्म योग घेतात आणि ते म्हणतात की गीता कर्मयोग सांगते. काही लोक ज्ञानयोग घेतात त्याच्यातून आणि ते म्हणतात की ज्ञानयोग बेस्ट. काही लोक अष्टांग योग त्याच्यातून घेतात, ते म्हणतात अष्टांग योग सगळ्यात उत्तम. काही लोक त्याच्यातून राजयोग घेतात, ते म्हणतात राजयोग सगळ्यात उत्तम. पण इथं आपण समजून घेणं खूप गरजेचं आहे गीतेच्या आधारावरतीच की कर्मकांड, कर्मयोग, ज्ञानयोग आणि भक्तियोग हे काय वेगवेगळे स्तर आहेत. तर याच्यामध्ये आपण दुसऱ्या याच्यामध्ये पाहतोय की ही आहे योग सीढी, की योगाच्या वेगवेगळ्या पायऱ्या काय आहेत. तर पहिली जो स्तर आहे तो आहे पशु स्तर. पशु जीवनामध्ये ते जे पण काही करतात ते शारीरिक गरजा भागवण्यासाठी करतात. ज्या पण गोष्टी आहेत, आहार, निद्रा, वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या क्रिया आहेत त्या ते करतात शारीरिक गरजा भागवण्यासाठी. आणि त्यांना नियम काही नसतात. आपण असं नाही म्हणत की हत्तीला तुम्ही नाही म्हणणार की एकादशी करा म्हणून. वाघाला हे नाही म्हणणार की आता 4 दिवस मांस नाही खायचं म्हणून. नाही, त्यांना कसलेच नियम नसतात. तर हे नियम नसलेलं जे जीवन आहे ते पशुजीवन आहे. त्याच्या वरती आहे कर्मकांड. कर्मकांड म्हणजे या आयुष्यामध्ये आपण धार्मिक कृत्य करतो, पण जेव्हा धार्मिक कृत्य करतो त्याचा उद्देश आपल्या स्वतःच्या प्रसन्नतेसाठी असतो. त्याचा उद्देश हा नसतोय की भगवंत प्रसन्न व्हावेत म्हणून. आणि आपण पाहतो बऱ्याच वेळा लोक मंदिरात जातात किंवा बघितलंय तुम्ही, जाता जाता मंदिराच्या पुढे गाडी उभी करतात, दंडवत उभ्या उभ्याच नमस्कार करतात. पण मनस्थिती काय असते? भगवंता, परिस्थिती खराब आहे बाहेर, तुम्हाला प्रणाम करतोय, लक्ष ठेवा, काय गडबड नका होऊ देऊ, मी तुम्हाला प्रेझेंटी द्यायला आलोय इथं, हरे कृष्ण.
आणि ते जातात. तर आपण भगवंतांना एक इन्शुरन्स पॉलिसी म्हणून आपल्या आयुष्यामध्ये घेतो, की पैसे तर आहेत माझ्याकडं आणि 2-4 मोठे कॉन्टॅक्ट्स पण आहेत, रिलेटिव्हज वगैरे आहेत. पण इन केस हे चाललं नाही, तर आणखी एक ऑप्शन स्टँड बाय पाहिजे कोणीतरी, आणि ते आहेत भगवंत, की काय झालं तर ते आहेतच. तर आपण बघतो जे नॉर्मल हिंदी मूव्हीज मध्ये हे बघायला मिळतं. हिरो येतो, हिरोईन येते, दोघांमध्ये प्रेम होतं. आलाला आलू करत ते गाणे मारतात इकडं-तिकडं. बऱ्याच ठिकाणी फिरतात. अमेरिकेला जातात, स्वित्झर्लंडला जातात, ऑस्ट्रेलियाला जातात. आणि एवढं सगळं झाल्यानंतर जेव्हा परत येतात तेव्हा व्हिलन एंट्री करतो. आणि व्हिलन येऊन बघतो, की काय चाललंय हे? मग त्याला माहिती असतं, की या हिरो बरोबर तर आपण नाही लढू शकत. मग तो काय करतो? त्या हिरोच्या आईला पळून घेऊन जातो आणि किडनॅप करतो आणि मग धमकी द्यायला लागतो, की आईचं रक्षण करायचं असलं तर प्रेयसीला सोडून दे, वगैरे, वगैरे, वगैरे. आणि मग आपण पाहतो जेव्हा अशी एकदम भयानक परिस्थिती निर्माण होते, जिथं सगळ्यांचं जीवन एकदम धोक्यामध्ये आहे, तेव्हा आपण पाहतो तो हिरो असतोय, तो मंदिरात जातो. घंटा वाजवतो जोरात. धाड, धाड, धाड. आणि म्हणतो, "भगवंता, कुठे आहे तुम्ही? तुम्ही काय फक्त दगड आहात?" अरे भगवंत आत्तापर्यंत कधी समजले नाही तुम्हाला? जेव्हा ऑस्ट्रेलिया डान्स करत नाचत होता, तेव्हा भगवंत कुठे गेले? जेव्हा कॉलेजमध्ये सगळे हे करत होते, तेव्हा भगवंत कुठे गेले? तर आपण पाहतो, की भगवंतांना पण आपण एक इन्शुरन्स पॉलिसी सारखं वापरतो, की काय झालं? तर हा जो स्तर आहे, तो आहे कर्मकांड, की आपण पूजा करतो भगवंतांची, पण ती पूजा आहे भगवंतांच्या प्रसन्नतेसाठी नाही. माझ्या सुरक्षिततेसाठी, माझ्या आनंदासाठी. भगवंत पण एक सहाय्यक आहेत त्यासाठी. तर ते आहे कर्मकांड. आणि आपण पाहतो वेगवेगळ्या पूजा असतात आहे. हे तुमच्या जीवनामध्ये काही प्रॉब्लेम चाललेत, ही पूजा करा, ती पूजा करा. तुम्हाला मनःशांती मिळेल, वगैरे, वगैरे. सकाम कर्मयोग म्हणजे आता आपण कर्मफल, जेव्हा एखादा व्यक्ती अ, शेतकरी आहे, तो शेत करतो, पण त्याच्यातून जे फळ मिळतं, धान्य, तर तो भगवंतांना देतो, की भगवंता तुमची खूप कृपा आहे, पाऊस पडला, जमीन आहे माझ्याकडं, तुम्ही पाणी देताय, सूर्यप्रकाश देताय, तर हे थोडं माझ्यातर्फे तुम्हाला भेट. तर हे आहे सकाम कर्मयोग. तर त्याला फळाची आशा असते, की पीक चांगलं व्हावं यावेळी, भगवंतांची कृपा व्हावी आणि थोडं मी भगवंतांना अर्पण पण करेन. तर हा झाला सकाम कर्मयोग. निष्काम कर्मयोग म्हणजे तो कर्माची आशा नाही करत. तो शेती करेल, त्याच्यातून जे पण काही मिळेल ना, ते पूर्ण 100% भगवंतांना अर्पण करेल, की हे भगवंता तुमचंच आहे. जमीन तुमची, पाणी तुमचं, सूर्यप्रकाश तुमचा, मी पण तुमचाच आणि हे फळ पण तुमचंच. खूप अवघड आहे हे. एवढं सोपं नाहीये. पण काही लोकं आहेत, जे असं करतात. त्याला म्हणतात निष्काम कर्मयोग. त्याच्यावरती आहे ज्ञान योग, ज्याच्यामध्ये कार्य त्याग सांगितलेला आहे. की जेव्हा हे समजतात, की हे भौतिक जग जे आहे तेच अनिश्चित आहे. या भौतिक जगाचाच काही ठाम नाहीये. अनिश्चित आहे सगळं. अशा अनिश्चित गोष्टीमध्ये रस न घेता ते भगवंतांची प्राप्ती करण्यासाठी वेगवेगळे अ, ज्ञान ग्रहण करतात. तर त्याला म्हणतात ज्ञान योग. तर याची पण विवेचन केलेलं आहे दुसऱ्या अध्यायामध्ये. आणि त्याच्या वरती आहे अष्टांग योग. अष्टांग योग म्हणजे 8 प्रकारचे योगचे त्याच्यामध्ये पण भाग दिलेले आहेत. यम, नियम, आसन,
प्रत्याहार, ध्यान, धारणा, समाधी मध्ये वेगळे आहेत. असे 8 भगवद्गीतेत दिलेले आहेत. तर ते अष्टांग योग आहेत, ज्याच्यामध्ये या जगापासून विरक्त होऊन अष्टांग योग, ध्यान योग त्याला पण म्हणतात तो, आणि त्याच्या वरती आहे भक्ती योग. भक्ती योग जो आहे तो आत्म्याच्या स्तरावरती केला जातो. आत्मा आणि परमात्म्याचं जे मिलन आहे, आत्मा आणि परमात्म्याची जी सेवा करण्याची जी भावनेनं ते एकत्र येतात, त्याला म्हणतात भक्ती योग. तर हे वेगवेगळे स्तर आहेत भगवंतांना प्राप्त करण्याचे. त्याचा अर्थ असा आहे की पशु जीवनापासून आपण उन्नत होऊन कर्मकांड करायला लागतो. कर्मकांड करता करता आपल्याला समजतं की हे सगळं अनिश्चित आहे. मग आपण सकाम कर्म करायला लागतो. मग हे कळतं की हे कर्म पण आणि हे फळ सगळं भगवंतांचं आहे. निष्काम कर्म होतो मग तो. मग निष्काम कर्म करता करता त्याला वाटतं की हे कर्म तरी का करायचं मी? भगवंतांशी मला तादात्म्य कसं पावता येईल? तर इथं आपण पाहतो हा जो ज्ञान योग आहे, याच्यामध्ये लोक मुक्तीसाठी प्रयत्न करतात. पण ती मुक्ती आहे ती भक्ती योगाचं जे लक्षण आहे, भक्ती योगाचं पासून जी मिळती ती त्याला प्रेम म्हणतात. ज्ञान योगानं जे मिळतं ती मुक्ती. मुक्ती म्हणजे काय? ओम शांती शांती शांती. एवढे कटकट असतं ते दररोजच्या जीवनामध्ये, एवढे प्रॉब्लेम असतात ते, एवढं प्रेशर असते, एवढं फ्रस्ट्रेशन असते. मग लोकांना वाटतं की थोडी शांती मिळाली तर किती चांगलं होईल. पण आपलं जीवन हे फक्त शांत होण्यासाठी नाहीये. विचार करा, तुम्हाला एका शांत घरामध्ये कोंडलेलं आहे आणि शांत बसण्यासाठी तुम्हाला सगळ्या फॅसिलिटी दिलेल्या आहेत. आता तुम्ही पाहता ना, लॉकडाऊन मध्येच घरात बसून बसून लोक एवढे कंटाळलेत. त्याचा अर्थ हाच आहे की मुक्ती आपल्यासाठी नाहीये. फक्त मुक्त होऊन आपण जास्त काळ नाही राहू शकत. का? कारण आत्मा जो आहे ना, तो सच्चिदानंद आहे. तो सदैव कृत्य करण्यासाठी उत्सुक असतोय. त्यासाठी ही भक्ती योग जो आहे, तो आपल्याला कर्म करण्याची पण संधी देतो आणि ते कर्म भगवंतांसाठी प्रेममय कर्म जेव्हा आपण करतो, त्या भक्ती योगानं आपण भगवंतांना प्राप्त करू शकतोय. या तर हे जे तिसरं सूत्र आहे, तो आपण पाहतो आदर्श कर्मयोगी. की कारण इथं आपण पाहिलं की त्याग कशाचा करायचा आहे? कर्माचा नाही. त्याग करायचा आहे मीपणाचा आणि त्याग करायचा आहे कर्माच्या फळांचा. मग दुसऱ्यामध्ये आपण पाहिलं की योग कसे स्तर आहेत वेगवेगळे. आणि आता हे पाहतोय की अर्जुनाचा हा प्रश्न होता आता की असं कुणी आहे का या जगामध्ये ज्यानं कर्म करून भगवंतांना प्राप्त केलंय? कारण जेव्हा त्याला सांगितलं जातं की हे बघ कर्मयोग करायला पाहिजे. आता अर्जुनाचा प्रश्न आहे की उदाहरण तर द्या. आतापर्यंत असं कोणी केलंय का की जे कर्म पण केले आणि ते भगवंतांना पण त्यांनी प्राप्त केलंय? तर इथं उदाहरण सांगतात आहे जनक महाराजांचं. इथं कृष्ण उदाहरण कोणाचं देतात आहे? जनक महाराजांचं. जे जनक महाराज सीतेचे वडील आहेत. ते जनक महाराजांचं इथं उदाहरण दिलेलं आहे आदर्श याच्यामध्ये, की कसं ते या कर्मयोग करून त्यांनी भगवंतांना प्रसन्न केलं. तर इथं 21व्या श्लोकामध्ये ते याचं उदाहरण देतात. यद यदाचरति श्रेष्ठस् तत्तद एव इतरो जनः
सयत प्रमाणम कुरुते लोकस्तद अनुवर्तते. त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की यद यद आचरती श्रेष्ठस, की जसं जसं श्रेष्ठ व्यक्ती आचरण करतात बाकीचे लोक पण त्यांचं अनुकरण करतात. आणि यासाठीच जे शुद्ध जे व्यक्ती आहेत त्यांना कर्म करण्याची गरज नाही, तरी पण ते दुसऱ्यांच्यासाठी एक उदाहरण प्रस्तुत करण्यासाठी ते कर्म करतात. तर इथं हे जनक महाराजांचं उदाहरण दिलेलं आहे. भगवंत सांगतात की जे कर्मयोगी आहेत त्यांचं तर सोडाच, मी पण कर्म करतो इथं येऊन या विश्वामध्ये. भगवंतांना तर कर्म करण्याची काही गरज नाहीये. जसं आपल्याला खाण्याची गरज आहे, का आपल्याला भूक लागते, आपल्याला पैसे कमवण्याची गरज लागते, कारण का आपल्याकडे पैसे नसतात. आपल्याला डॉक्टरकडे जाण्याची गरज असते कारण आपली हेल्थ व्यवस्थित नसते. पण जेव्हा भगवंत इथे येतात त्यांच्या सच्चिदानंद विग्रह रूपामध्ये, त्यांची पूर्ण शरीर सच्चिदानंद आहे, त्याच्यामध्ये भौतिक काहीच नाहीये, हाडामासाचं शरीर नाहीये ते. असे भगवंत या विश्वामध्ये जेव्हा येतात तेव्हा भगवंत सांगतात न मे पार्थास्ति कर्तव्यम त्रिषु लोकेषु किंचन नानवाप्तमा वाप्तम वर्त एवच कर्मणी. की हे म्हणतात की हे पार्थ, मला कोणतेच कर्म करण्याची गरज नाहीये, पण तरी पण मी कर्म करतो इथं येऊन. का? कारण मी जर कर्म नाही केलं तर बाकीचे लोक कसं करणार, ते मला फॉलो करतील ना. तर इथं आपण पाहतो की भगवंत स्वतः इथं येऊन कर्म करतात. तर मग अर्जुनाची काय स्थिती आहे? इथं हे सांगितलेलं आहे की एक जो अज्ञानी पुरुष आहे तो स्वतःला कर्ता कसा म्हणतो, याच्यावरती आपण पाहतो की विद्वान आणि ज्ञानी याच्यात काय फरक आहे. तर हा जो 27वा जो श्लोक आहे याच्यामध्ये आपण पाहतो की एक कर्मकांडी आणि कर्मयोगी मध्ये काय फरक आहे. इथं सांगितलेलं आहे प्रकृते क्रियमाणानि गुणैः कर्माणि सर्वशः अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. तर इथं सांगितलेलं आहे की जो स्वतःला कर्ता म्हणतो की मी या गोष्टीचा कर्ता आहे, त्याला काय म्हणलेलं आहे? अहंकार विमूढात्मा. विमूढ मीन्स जो मूर्ख व्यक्ती आहे. तर इथं आपण पाहतो की जो कर्म करतो, आणि हे कर्म कसं होतं, 3 स्तरावरती हे कर्म होतं. इथं आपण पाहतोय की 2 व्यक्ती आहेत खाली, ते 2 व्यक्ती भांडण करतात आहे, पण ते भांडण घडवणारे जे 3 गुण आहेत इथं आपण पाहतोय की सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण यांचं जेव्हा मिश्रण होतं आपल्या आयुष्यामध्ये तेव्हा आपण वेगवेगळे कार्य करतो. आणि भगवंत जे आहेत ते या सगळ्या सृष्टीचं चलनवलन करतात. तर याच्यामध्ये आपण पाहतो की तिन्ही जे आहेत ते करतायत. जसं आपण पाहतो की समजा आपल्या घरामध्ये मला फॅन लावायचा आहे, आता मला गरम होतंय म्हणून. मग मला जेव्हा फॅनची गरज आहे तेव्हा मी काय करतो, मी इच्छा करतो की मला आता फॅनची गरज आहे, मी जातो आणि बटन दाबतो. पण जो फॅन चालू होतो ना तो फक्त माझ्या इच्छेवरती नाहीये अवलंबून, त्याला 3 गोष्टींची गरज असते. एक, माझी इच्छा, माझी इच्छाच नसेल तर मी चालूच नाही करणार आणि फॅन नाही चालू होणार. दुसरी, मी इच्छा करेल की फॅन मला पाहिजे, पण जर फॅनच नसेल तर तरी पण काय फायदा नाही, माझ्याकडे लाईटचं बटन आहे पण फॅनच नाहीये. तिसरं, फॅन पण आहे माझ्याकडं, माझी खूप इच्छा पण आहे,
गरम होते. पण जर इलेक्ट्रिसिटी बोर्डाची इलेक्ट्रिसिटीच नाहीये तिथं, तरी पण मला फॅनचा काय उपयोग नाही करता येणार. तर इथं आपण पाहतो 3 लोक आहेत इथं. एक मी स्वतः जो इच्छा करतोय. दुसरा जे वेगवेगळे सृष्टीचे गोष्टी आहेत, ज्या आपल्याला एखादं कर्म करण्यासाठी सहाय्यभूत होतात. आणि तिसरं आहे रिसोर्सेस. दुसरं म्हणजे रिसोर्सेस. तिसरं आहे उच्च जी शक्ती आहे, ज्याच्यापासून सगळं आपण इलेक्ट्रिसिटी घेतोय. तर इथं आपण पाहतो की हे 3 जे आहेत ते वेगवेगळ्या स्तरावरती करतायत. तेव्हा आपल्या आयुष्यामध्ये आपण असं कधी समजायला नाही पाहिजे की मीच करताय म्हणून. असा जो समजतो की मीच करणार आहे, अशा व्यक्तीला सांगितलेले की अहंकार विमूढात्मा कर्ताहम इति मन्यते. तर इथं भगवंत सांगतात ते तिसऱ्या 30 जो श्लोक आहे, मयी सर्वाणि कर्माणि संन्यस्य अध्यात्म चेतसा निराशीर निर्ममो भूत्वा युध्यस्व विगतज्वरः. भगवंत म्हणतात की तू कर्म कर, पण स्वतःसाठी नको करू, माझ्यासाठी कर. त्यानं तुला बंधन नाही होणार, त्यानं तुला पाप नाही लागणार. जसा एखादा भारतीय सैनिक आहे, जो सीमेवरती रक्षण करतोय आणि रक्षण करताना तो 100 शत्रू पक्षातल्या सैनिकांना मारतो, तेव्हा त्याला पाप नाही लागत आणि त्याची शिक्षा पण नाही होत त्याला. का? कारण तो स्वतःसाठी नाही मारत आहे. तो उच्च कारणासाठी मारतोय. तो देशाच्या सुरक्षिततेसाठी तो मारतोय. त्यासाठी त्याला कर्म नाही लागत. पण तोच परमवीर चक्र प्राप्त करणारा 100 सैनिकांना मारणारा घरी येतो आणि घरी आल्यानंतर त्याच्या घरात मध्ये भांडण होतं. शेजारचे येतात, शेजाराशी भांडण होतं आणि भांडणामध्ये पण तो स्वतःची गन काढतो आणि उडून टाकतो त्याला. मग आता काय त्याला दुसरं परमवीर चक्र मिळणार आता? नाही. आता पोलीस येणार त्याला आणि जेलमध्ये घेऊन जाणार. तो म्हणेल, "अरे मी तर 100 लोकांना मारलं, परमवीर चक्र मिळालं. आता मारलं तर मला जेलमध्ये घेऊन जातात ते." तर जेलमध्ये का घेऊन गेले? कारण आत्ताचं जे मारणं आहे ते त्याच्या स्वतःसाठी आहे, देशासाठी नाहीये. त्याचप्रमाणे जेव्हा आपण भगवंतांसाठी कार्य करतो, तेव्हा आपण पाहतो की आपल्या आयुष्यामध्ये पाप नष्ट होतं. तर हे कर्मयोगाचं खरं साधन आहे की जेव्हा आपण आपले कर्म भगवंतांसाठी करतो आणि ते कसं करायचे त्याचं पण विज्ञान आहे. ते भगवंत पुढच्या अध्यायामध्ये सांगतात. आता हा जो चौथा भाग आहे तो खूप महत्वाचा आहे. याच्यामध्ये सांगतात आहे की एनिमी ऑफ द सोल, आत्म्याचा शत्रू. तर आपण पाहतो की हा जो कर्मयोग आहे ना, तो साधा, सोपा, सरळ आहे. जे पण आपण कर्म करतोय ते आपण भगवंतांना वाहून घेऊन करतोय. ते भगवंतांना प्रसन्न करण्यासाठी करतोय. याच्यामध्ये एक बाधा येते. काय? ती बाधा आहे काम वासना. काम वासनेचा अर्थ काय? या जगामध्ये स्वतःच्या इंद्रिय तृप्तीसाठी जे पण आपण काही करतो त्याला म्हणतात काम. आणि जे भगवंतांच्या इंद्रिय तृप्तीसाठी जे आपण करतो त्याला म्हणतात प्रेम. कृष्णेंद्रिय प्रीती इच्छा धरे प्रेम नाम, आत्मेंद्रिय प्रीती वांछा तारे बले काम. तर जेव्हा आपण जे कार्य आहे ते आपल्या स्वतःच्या प्रसन्नतेसाठी करतो त्याला म्हणतात काम. आणि या जगामध्ये भरपूर प्रकारचे उदाहरण आहेत या कामवासनेचे. आणि ही जी कामवासना आहे ती दुसऱ्यांचं शोषण करून, दुसऱ्यांचं
त्याच्यामध्ये ही सेन्सिटिव्हिटी नाहीये, संवेदनशीलता नाहीये, दुसऱ्यांना एक उपभोग्य वस्तू म्हणून मानलं जातं, त्याला म्हणतात कामवासना. तर याच्यावरती विजय प्राप्त करणं हे खूप गरजेचं आहे, जर तुम्हाला कर्मयोग करायचा असेल तर. इथं आपण पाहतो की ही जी कामवासना आहे ती किती भयानक आहे. आपण पाहिलं होतं की काही काही वर्षापूर्वीच दिल्लीमध्ये आणि बऱ्याच वेगवेगळ्या ठिकाणी स्त्रियांवरती अत्याचार एवढे वाढले होते, आत्ता पण काही कमी नाही आहेत. आणि भरपूर फुल मीडियामध्ये इकडं तिकडं सगळे चर्चासत्र होतात. काय करायचं? आता हा प्रश्न उद्भवलाय की स्त्रियांचं संरक्षण कसं होणार वगैरे वगैरे वगैरे. तर इथं आपण पाहतो की हे जे तुम्ही पाहताय, हा जो मनुष्य आहे तो त्याच्या मोबाईलला जसं येशू ख्रिस्त आहेत त्यांना कसं टांगलेलं, तसं टांगलेला आहे तो. आपण पाहतो सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपण्यापर्यंत आपण मोबाईलला वापरतो की मोबाईल आपल्याला वापरतो सांगणं मुश्किल आहे. आधीच्या काळचे लोक सकाळी उठल्या उठल्या भगवंतांचं, आई वडिलांचं दर्शन घ्यायचे, त्यानंतर सगळे कामं करायला चालू करायचे. आजकाल जशी जाग येते तशी पहिला मोबाईलला हात जातो आणि पाहतो की कुणी व्हॉट्सअप केलंय का म्हणून, फेसबुक अपडेट आहे का. तर आपण पाहतो आजकाल आपली स्थिती अशी झाली आहे की जो आपली काम इच्छा आहे या जगामध्ये प्रसन्न होण्याची, या जगामध्ये मजा करण्याची, आणि ती इच्छा कधी कधी एवढी बलवान असते. त्यासाठीच अर्जुन इथं सांगतात, अथ केन प्रयुक्तोऽयं पापं चरति पुरुषः अनिच्छन्नपि वार्ष्णेय बलादियव नियोजितः. तर इथं सांगितलेलं आहे की अथ केन प्रयुक्तेन पापं चरति पुरुषः. कधी कधी आपल्याला इच्छा नसून पण आपल्या हातून पाप कृत्य केलं जातं. असं का होतं? माझी इच्छा नाहीये, पण तरी पण जसं बैलाला वेसण घालून ओढतात, बैलाची इच्छा नसते पण जावं लागतं, तसं हे कामवासना जी आहे आपल्या आयुष्यामधली ती पण आपल्याला खेचून आणते वाईट गोष्ट करण्यासाठी. आणि भगवंत याचं पूर्ण पुढे विश्लेषण करतात की हे जे काम आहे ते भवबंधनाचं कारण आहे. भगवंत सांगतात, काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः महाशनो महापाप्मा विद्येन मिह वैरिणम. ते म्हणतात की या पूर्ण जगामध्ये एकच वैरी आहे. कोण? काम एष क्रोध एष. जो काम आणि क्रोध आहे तो या पूर्ण जगाचा वैरी आहे. तो इथं सांगितलेलं आहे की महापाप्मा महाशनो, जगाला तो खाऊन टाकू शकतोय पूर्ण, एवढा मोठा शत्रू आहे. काम आणि क्रोध काय आहे? जेव्हा आपली इच्छा असते, इच्छा पूर्ती झाली तर काय होतं? तो काम आणखी वाढतो, कमी नाही होत, अग्निप्रमाणे येतो. आणि इच्छा पूर्ण नाही झाली तर काय होतं? क्रोध, आपलं जे पण फ्यूज असतो तो उडून जातो, तेव्हा आपली इच्छा पूर्ण नाही होत. तर त्यासाठी भगवान म्हणतात की काम एष क्रोध एष रजोगुण समुद्भवः. या तर इथं ही जी आपली इच्छा आहे, एक प्रत्येकाचीच इच्छा असते आनंद प्राप्त करणं, पण ती आनंद प्राप्तीची इच्छा जेव्हा भगवंतांप्रती नसतेय, जेव्हा आपण ही जी इच्छा आहे ती आपल्या स्वतःच्या स्वार्थी
पणासाठी जेव्हा नियुक्त होते तेव्हा काय होतं, जसं उदाहरण साठी छोटा मुलगा आहे 4थीला जाणारा, तुम्ही पाहिलं असेल ते जेम्स येतात ना, चॉकलेट असतं ते आवडतात खूप लोकांना, छोट्या मुलांना. आई जेमचं पॅकेट आणते आणि त्याच्या हातावरती 4 जेमच्या गोळ्या ठेवते, म्हणते हे आजच्यासाठी. तो म्हणतो आणखी पाहिजे. ते म्हणते आज नाही, आता उद्या. आता आज एवढ्या 4च फक्त. मग तो रडतो रडतो, आई देत नाही त्याला. मग तो काय करतो, पप्पांच्या रूममध्ये जातो, पप्पांच्या खिशामध्ये 100 रुपयाची नोट घेतो, बाहेर जाऊन फुल पुडा घेऊन येतो तो जेमचा आणि 10 मिनिटात फसतं फुल. आता याच्यामध्ये म्हणाल की आई पण देत होती आणि त्यानं वडिलांचे पैसे घेऊन घेऊन गेला. फरक काय आहे? फरक हाच आहे की आई जेव्हा देत नव्हती ना, ती काही कारणासाठी नाही देत. त्याचे दात किडून जातील. पण तो त्या लक्ष्मण रेखेच्या बाहेर जाऊन विचार करतो की मला आनंद प्राप्त करायचाच आहे, ही माझी इच्छा पूर्ण करायचीच आहे, काही पण करेल मी. आणि तो ती रेषा ओलांडून अनैतिक मार्गाने तो त्याची इच्छा पूर्ण करतो. तर असं अनैतिक कृत्य जेव्हा आपण करतो आपल्या आयुष्यामध्ये, त्यानं काय होतं, आपलं पतनच होतं फक्त. आणि मी पाहिलेलं आहे, कारण मी जेव्हा जायचो, आपले वेगवेगळ्या ठिकाणी मंदिर आहेत, वेगवेगळ्या ठिकाणी सेंटर्स आहेत, जे लहान मुलांचं व्हॅल्यू एज्युकेशन, नंतर मोठ्या युवकांसाठी वेगवेगळे प्रोग्राम आपण करतो. तर जेव्हा मी NIT जे कॉलेज आहे, NIT के, तिथं मी जेव्हा जायचो साऊथ इंडियामध्ये, मँगलोरच्या जवळ येते कर्नाटकमध्ये. तर मी तिथे जायचो, एक 4-5 वर्ष मी जात होतो तिथं भगवद्गीतेवरती प्रवचन द्यायला कॉलेजमध्ये. तर तिथला एक विद्यार्थी मला सांगत होता, तर ही जी मी कथा सांगतो ना, ती घडलेली आहे आणि अशा हजारो घटना तुम्ही पाहू शकाल. आणि याच्यातून खूप महत्वाचं आपण एक गोष्ट शिकतोय. या कथेनंतर आपण थांबणार आहोत. काय झालं की जसं शाळेमध्ये, कॉलेजमध्ये होतंय आजकाल, एक मुलगा जो 2nd इयरला होता, त्याच्याच वर्गामध्ये एक दुसरी मुलगी होती. दोघांचं अफेअर चालू झालं आणि मुलगा हुशार, मोठ्या घराण्यातून आलेला, त्याची स्वतःची बाईक होती आणि त्या बाईकवरती ते रोज फिरायचे पूर्ण ते टाउन. आणि सगळ्या कॉलेजला माहित होतं की हे रोमिओ ज्युलिएट आहेत म्हणून. आणि जे व्हायचं ते झालं. कारण जेव्हा काम असतोय तेव्हा तो अग्निप्रमाण असतोय. त्या अग्नीनं त्याचं विद्यार्थी जीवन ध्वस्त केलं. काय झालं, 2nd इयरमध्ये तो नापास झाला. कारण त्या मुलीचे जर्नल लिहिणं, त्या मुलीला शिकवणं, त्या मुलीचं दप्तर घेऊन जाणं, सगळे कामं करणं, त्याच्यामध्ये त्याचा एवढा वेळ गेला. मुलगी गेली 3ऱ्या वर्षाला, हा 2ऱ्या वर्षातच राहिला. पण त्यांचं प्रेम अतूट होतं, तरी पण सगळं चालायचं. मग 2ऱ्या वर्षी तो 3ऱ्या वर्षात गेला, मुलगी 4थ्या वर्षाला गेली. 4थ्या वर्षानंतर मुलगी इथं मुंबईला आलेली आणि हुशार मुलगी होती, मोठा जॉब मिळाला. पण जॉबमध्ये आल्यानंतर त्या कंपनीचा जो मालक होता, त्याचा अफेअर चालू झालं त्या मुलीशी. आणि मुलीनं पण पाहिलं की संधी चांगली आहे, मॅनेजर एका ठिकाणी आणि दुसऱ्या ठिकाणी तो नापास मुलगा, मी का माझं आयुष्य वाया घालवायचं. आणि एक दिवशी त्या मुलाला त्याच्या मित्रांना सांगितलं की झालं, काम झालं, कल्याण झालं. काय कल्याण झालं, त्याला त्या मुलीच्या लग्नाची लग्नपत्रिका दिली.
मग तो एवढा हताश झाला, भूतासारखा तो कॉलेजमधून फिरायचा त्या बाईकवरती. जेव्हा पण तो कॉलेज बघायचा तेव्हा त्याला तेच आठवायचं सगळं. जेव्हा पण तो बाईकला बघायचा त्याला तेच आठवायचं सगळं. एक दिवशी जेव्हा कॉलेज संपलेलं, कॉलेज सुटून सगळे जात होते, तो ती गाडी घेऊन गेला कॉलेजच्या पुढं, गाडीचं पेट्रोल काढलं, स्वतःवरती टाकलं, गाडीवरती टाकलं आणि त्याला आग लावून दिली. आणि त्याचे मित्र येऊन त्याला घेऊन जाण्याच्या आधीच हॉस्पिटलमध्ये तो रस्त्यावरतीच मरण पावला. तर आपण पाहतो अशा अनेक घटना घडतात. का? इथं आपण पाहतो जी कामवासना आहे त्यानं त्याचं वैयक्तिक जीवन पण ध्वस्त केलं आणि त्यानंतर जीवनच ध्वस्त झालं त्याचं. तर आपण पाहतो की ही जी अनैतिकता आहे ना आपल्या आयुष्यामध्ये, त्याचा खूप बाऊ केलेला आहे आज पूर्ण जी पण मीडिया आहे. प्रत्येक पिक्चरचं गाणं, ज्या पण मालिका असतात टीव्ही वरती, त्या सगळ्यांमध्ये असं अनैतिक जे कार्य आहे त्याची खूप वाहवा होते. असं वाटतं की हे केल्याशिवाय माझं जीवन व्यर्थ आहे. आणि आपण हे विसरून जातो की आपली संस्कृती काय आहे. शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत, ज्यांना ती एक खूप सुंदर युवती जी एका घराण्याची सून होती, ती लुटीमध्ये आलेली, आणि जेव्हा त्यांचे सरदार त्यांना म्हणाले की महाराज तुमच्यासाठी नजराणा आहे ही सुंदर युवती, महाराजांनी हात जोडले. शिवाजी महाराज म्हणाले की तुम्ही माझ्या आईसारखे आहात. त्यांचा आदरातिथ्य करून परत पाठवलं त्यांना. तर हा आपला वारसा आहे. पण आज आपण पाहतो शिवाजी महाराजांचा जॅकेट घालून त्याच्यावरती शिवाजी महाराजांची छाप असते पाठीमागं, आणि शाळेच्या कट्ट्यावरती बसून दाढी वाढून शिवाजी महाराजांसारखी कट्ट्यावर बसून छेडछाड करणं, वाईट गोष्टी करणं, आणि तरी पण आपण स्वतःला शिवाजी महाराजांचे वारसदार म्हणतो. तर ही किती कठीण परिस्थिती. आणि याच्यातून आपल्याला बाहेर कसं येता येईल? एकच गोष्ट आहे ज्यानं आपण बाहेर येऊ शकतोय, तो आहे कर्मयोग. जो इथं सांगितलेला आहे की आपल्या ज्या गोष्टी आपण ज्या करतो त्या भगवंतांसाठी जेव्हा आपण करतो, त्याच्यातून आपण या सगळ्या वाईट ज्या पण गोष्टी आहेत ज्या आपल्याला बंधनाला कारणीभूत होतात, त्याच्यातून आपण बाहेर येऊ शकतोय. तर आज आपण पाहिलं की कर्मयोग आणि त्याग याच्यामध्ये कर्मयोग श्रेष्ठ आहे, कारण तो व्यवहारिक आहे. आणि नंतर पाहिलं की कर्मयोगाचे पण खूप सुंदर उदाहरण आहेत जनक महाराजांसारखे, आणि भगवंत स्वतः सांगतात की मी इथं येऊन मी कर्म करतो, तुला काय प्रॉब्लेम आहे. आणि आपण हे पाहिलं की असा कर्मयोगामध्ये जी आपली इच्छा आहेत, अनैतिक इच्छा, त्या ब्लॉक होतात. आपल्या आध्यात्मिक उन्नतीसाठी ते एक अडथळा निर्माण होतो. तो अडथळा आपण कसा काढतो? आता हे जे मी सांगतोय 1 मिनिटं, ते तुम्ही खूप ध्यान देऊन ऐका, कारण हे आहे ते सोल्युशन आहे. आतापर्यंत जे आपण ऐकलं ते थिअरी होती. तर प्रत्येक जो पण या जगामध्ये वेगवेगळे धर्म आहेत, पंथ आहेत, वेगवेगळे जे गुरु आहेत, वेगवेगळे संत येतात, ते सगळं एकच गोष्ट सांगून जातात, नामस्मरण भगवंतांचं. तर जे पण आपण कार्य करतोय, भगवंतांचं ध्यान जेव्हा आपण करतो नामस्मरणाद्वारे, त्याला मेडिटेशन म्हणतात. आजकाल
जे आपला वारसा हक्क आहे, जी आपली संस्कृती आहे, ती आजकाल फॅशन म्हणून लोक करतात आहे. का? कारण आज जगभर योगा मेडिटेशन ची लहर आलेली आहे. तर जेव्हा हे मेडिटेशन आपण करतो आपल्या आयुष्यामध्ये, तेव्हा ज्या पण आपल्या वाईट इच्छा आहेत, आपले जे निगेटिव्ह व्यवहार आहे, निगेटिव्ह थॉट्स आहेत, त्या सगळ्यांवरती नियंत्रण आपण प्राप्त करू शकतोय या नामस्मरणानं. तर हे जे मेडिटेशन आहे ते आपण उद्या करणार आहोत. तर तुम्ही सगळ्यांनी, जर जनरली आपला क्लास आहे तो 8 वाजता चालू होतो. तुम्हाला ही विनंती आहे की तुम्ही 10 मिनिटं आधी या उद्या सगळ्यांनी, आणि आपण 10 मिनिटं हे मंत्र मेडिटेशन कसं करायचं ते आपण प्रॅक्टिकली बघणार आहोत. आणि त्यानंतर प्रत्येक दिवशी आपण पहिले 10 मिनिटं मेडिटेशन करणार आहोत आणि त्यानंतर आपण आपल्या प्रोग्रामला चालू करणार. तर आपण आज इथं विराम देऊया. आणि इथं आता 9:08 झालेले आहेत. मला माहिती आहे काही जण जेवणाची वाट बघतात आहे. काही जण विचार करतात आहे की अरे हे कधी आता थांबणार की नाही थांबणार. तर ज्यांना काही महत्वाच्या गोष्टी आहेत करण्याच्या, ते जाऊ शकतात आहे. आपलं जे सत्र आहे आजचं ते आपण इथं थांबूया. पण ज्यांचे कोणाचे प्रश्न आहेत तर आणखी एक 10 मिनिटं प्रश्नोत्तर होतील. कोणाचे जर प्रश्न असतील तर आपण ते घेऊया. हरे कृष्ण. ओके. तर की आध्यात्मिक मार्गामध्ये आपण जो जप करतो आणि घरामध्ये चिडचिड करत असतो, तर त्यामुळे आध्यात्मिक मार्गामध्ये अडथळा येते का? ओके. कसं असतंय की जेव्हा आपण जप करतोय त्या जप करण्यामध्ये पण जेव्हा आपण एक गोष्ट करतो की जेव्हा आपण जप करतोय तो एक साधक म्हणून करतोय. साधक म्हणजे आपण साधना करतोय, आपण पूर्णपणे शुद्ध झालेलो नाहीये. तर त्यामुळं आपल्या भक्तीमध्ये अडथळे असणार आहेत. जेव्हा आपण पूर्ण शुद्ध होऊ तेव्हा ते चिडचिड, आपलं वर्तन एकदम शुद्ध असेल. तर आपल्याला आता काय करायचंय, आपलं वर्तन दुसऱ्यांचं वर्तन कसं पण असेल, या सगळ्या परिस्थितीमध्ये आपलं जे नाम जप आहे, जे भगवद्गीता वाचन आहे, जे भक्तिमय कार्य आहेत ते थांबायला नाही पाहिजेत. ते अविरतपणे चालू राहणं खूप गरजेचं आहे. कारण आपण पाहतो अशा गोष्टींना थोडा वेळ लागतो चेंज व्हायला. ठीक आहे. हरे कृष्ण. आणखी कोणाचा काय प्रश्न आहे? ओके. इथं आहे प्रभूजी, पाप आणि आय डोंट नो. पाप आणि पुण्य म्हणजे काय, त्याचा कर्मयोगाशी काय संबंध आहे? ओके. पाप आणि पुण्य म्हणजे, पुण्य कशाला म्हणतात, जर आपण एखादं कर्म शास्त्रांमध्ये वेदांमध्ये लिहिल्याप्रमाणे केलं तर त्याच्यातून आपल्याला जो फायदा होतो त्याला पुण्य म्हणतात. जसं एखादा व्यक्ती आहे जो भुकेलेला आहे, त्याच्याकडे अन्न नाहीये, गरीब आहे, त्याला आपण अन्न देतो, त्यांना आपल्याला फायदा होतो, पुण्य मिळतं आपल्याला. आणि पुण्यानं काय होतं, पुढच्या आयुष्यामध्ये तुमच्याकडं खाण्याची काहीच कमतरता नाही राहणार.
तुमच्याकडे 1000 एकर जमीन असेल, कारण तुम्ही पुण्य केलं मागच्या जन्मामध्ये. पाप म्हणजे काय? पाप म्हणजे जर तुम्ही एखाद्याला लुबाडलं काही कारणासाठी, मग काय होतं, त्याचं पाप तुम्हाला पुढच्या आयुष्यात किंवा या आयुष्यामध्ये पण भोगावं लागतं. पण कर्मयोग जो आहे तो या पाप पुण्याच्या वरती आहे. कर्मयोग आहे त्यानं पाप पण लागत नाही आणि पुण्य पण लागत नाही. कारण पाप आणि पुण्य दोन्ही पण या भौतिक जगामध्ये आपल्याला थांबून ठेवतात. फक्त पुण्य केल्यानं तुम्ही भगवंतांना प्राप्त नाही करू शकत, आणि पाप केल्यानं तर काहीच नाही करू शकत. तर जो कर्मयोग आहे त्याला म्हणतात, इथं 3 गोष्टी सांगितलेल्या आहेत. एक आहे कर्म, दुसरा आहे विकर्म आणि तिसरा आहे अकर्म. अकर्म म्हणजे ज्याला रिॲक्शन काही येत नाही. आणि आपण तो उदाहरणासाठी बघितलेलं ना, की जो इंडिया चायना बॉर्डरवरती फायटिंग करतोय त्याला शिक्षा नाही होत, तर ते अकर्म प्रमाण आहे. का? कारण तो कर्म स्वतःसाठी नाही करत आहे, तो एका उच्च कर्तव्यासाठी करतोय. तर या जगामध्येच जेव्हा आपण उच्च कार्यासाठी एखादं कर्म करतो तिथं पाप पुण्य पाहिलं नाही जात. जेव्हा आपण भगवंतांसाठी ते कर्तव्य करतो त्याच्यामध्ये पण पाप पुण्याचा संबंध येत नाही. त्यांना आपल्याला प्रेम प्राप्त होतं भगवंतांप्रती. हरे कृष्ण. विशाल हलवाई, करंट सिच्युएशन मध्ये आपण सेल्फिश नसलो तरी अदर पीपल्स आपल्यासोबत सेल्फिश वागतात. त्यासाठी काय करावं? आपण पण त्यांच्यासारखं सेल्फिश वागावं. कसं आहे माहिती आहे का? आपल्याला जर एखादा कुत्रा भुंकला तर आपण भुंकत नाही, आपण त्याला टाळून पुढे जातो. कारण असे किती पण कुत्रे भुंकले ना आपल्यावरती, आपल्याला काय फरक नाही पडत. कारण आपली जी स्थिती आहे ती भगवंतांच्या संबंधांवरती आधारित आहे. त्याच्यामध्ये दुसरा काय केलं, दुसऱ्यानं काय म्हणाल आपल्याला, त्याचा काही संबंध नाही. जेव्हा आपण भगवंतांच्या सेवेमध्ये आनंद घ्यायला लागतो तेव्हा अशा व्यक्तींना आपण त्यांचा विचार पण नाही करत. आणि या जगामध्ये तुम्ही पाहाल की काही सेल्फिश लोक असतात, ते खूप काही जमा करतात. असं वाटतं की ते खूप सक्सेस झाले म्हणून, पण त्यांचं जे सक्सेस असते ना ते काही कालावधीसाठीच असते. त्यांना ते पूर्णपणे सुखी नाही होऊ शकत. तर अशा सेल्फिश लोकांपासून दूरच राहणं चांगले. हरे कृष्ण. कामवासना म्हणजे अत्याचार का? लग्न झाल तर संसारमध्ये जे बायकोमध्ये संबंध बनतात त्याला काय म्हणतात? कामवासना की एनी अदर? ओके. तर इथं आपण पाहत होतो की अनैतिक संबंध. अनैतिक संबंध म्हणजे लग्नाच्या आधी आणि लग्नाच्या बाहेर जे पण संबंध आहेत ते अनैतिक संबंध आहेत. जो लग्नाचा संबंध आहे तो धार्मिक संबंध येतो. त्यासाठीच आपण पाहतो की लग्न हा एक संस्कार आहे. आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संस्कार आहेत. नामकरण संस्कार, वेगवेगळे असे संस्कार असतात ते. तर त्याच्यामध्ये लग्न पण हा एक संस्कार आहे. आणि भगवंतांनी जे वेद दिलेले आहेत आपल्याला, शास्त्र दिलेले, त्याप्रमाणे एखादा व्यक्ती गृहस्थाश्रमामध्ये प्रवेश करतो
पती पत्नी लग्न करून त्याच्यामध्ये लग्न का करतात? दोघं मिळून भगवंतांची सेवा करतात, दोघं मिळून संतान प्राप्ती करतात. कशासाठी? की त्यांना पण भगवंतांबद्दल ज्ञान देण्यासाठी. तर हे जे आहे ते अनैतिक नाहीये, ते शास्त्रोक्त आहे. त्याच्यामध्ये काय वावगं नाहीये. वावगं कधी आहे? जेव्हा लग्नाच्या आधी असे संबंध असणं आणि पती पत्नीच्या बाह्य जगामध्ये, मग त्याच्यामध्ये अनैतिक आहे. हरे कृष्ण. वेदिका त्यांचा एक प्रश्न आहे. आता वयात काम खूप वाढली आहे, मग यामागचे कारण काय? आपले कर्मफल आहे का? ते तर आहेच, कारण आपल्या कर्मफळामुळेच आपण या आत्ताच्या काळात आहोत. कारण जे चांगले कर्म आहेत अशा काळात जन्म घेतच नाहीत. तर आपल्या कर्मांचं फळ आहे की आपण इथं आज आहोत. ओके, आय विल स्टॉप. तर आज आपण इथंच थांबूया. तुमचे खूप खूप धन्यवाद. आणि पुढचा जो आहे तो आहे आत्म जे चौथा उद्याचा अध्याय जो आहे तो आहे दिव्य ज्ञान. तो आपण करणार आहोत उद्या. तर सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. एवढ्या उत्सुकतेनं तुम्ही आलात आणि शांतपणे एवढ्या उत्सुकतेनं उत्साहानं या गीतेचं ज्ञान तुम्ही घेत आहात. तर सगळ्यांवरती भगवंतांची खूप कृपा आहे, कारण हे जे ज्ञान आहे ते खूप अमूल्य ज्ञान आहे. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्याला चेंज करण्याची क्षमता आहे त्याच्यामध्ये. हरे कृष्ण. जय श्रील प्रभुपाद की जय. श्रीमद भगवद गीता की जय. हरे कृष्ण. सर्वप्रथम श्रीमान सुंदरचंद्र प्रभूजी यांचे खूप खूप आभार. प्रभूजींनी खूप सुंदर रीतीने आपल्याला जे कर्माचे जे वेगवेगळे प्रकारचे जे कर्म असतात, कर्मकांड, कर्मयोग, सकाम कर्मयोग, निष्काम कर्मयोग, तर खूप सुंदर रीतीने त्यांनी आपल्याला समजावून सांगितलेलं आहे. खूप जणांचं कर्माविषयीचे जे वेगवेगळी जी अंडरस्टँडिंग असेल ती क्लिअर झाली असेल, म्हणून प्रभूजींचे खूप खूप आभार. त्यांनी त्या सुंदर पद्धतीने या कर्मयोग या अध्यायाचं विवेचन केल्याबद्दल. आणि तुम्हा सर्वांचाही खूप खूप आभार की तुम्ही एवढा वेळ, जवळपास 1.5 तास खूप शांत चित्ताने या कार्यक्रमाच्या प्रभूजींच्या कार्यक्रमाचा आनंद घेत होते. आणि आता जरी तुमचे काही जण ज्यांचे काही प्रश्न राहिले असतील, अनुत्तर राहिले असतील, त्या प्रश्न तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये टाका. स्वतः श्रीमान सुंदरचंद्र प्रभूजी त्यांचे उत्तर तुम्हाला देतील व्हॉट्सअप ग्रुपमध्ये. आणि याचबरोबर तुम्हाला आजचा प्रोग्राम, आजचा जो कार्यक्रम होता तो कसा वाटला त्याचाही तुमचा जो फीडबॅक असेल तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपमध्ये शेअर करा. हरे कृष्ण. आणि उद्या जसं प्रभूजीने तुम्हाला सांगितलं सगळ्यांनी की उद्या सगळ्यांनी 10 मिनिटं अगोदर यायचंय, तर सगळ्यांनी 7:50 पर्यंत जॉईन होण्याची कृपा करावी. हरे कृष्ण. हरे कृष्ण.